90% समाधान झालंय। आता उर्वरित, कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती, माझी एकट्याची नाही। सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय, आमचं मसाजोग गाव किंवा केज तालुका बीड जिल्हा एवढ्यापुरतं हे मर्यादित नव्हतं। तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, आणि हे 16 डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं। बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा अति बोलतायत, मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा अति बोलतायत। तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी अति बोलत नाही, मी फक्त मस्साजोग नाही, मस्साजोगच्या भोवतालचे सगळे जे काही गाव आहेत, ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरून मारलं, ते टेकडे शिवपासून ते शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती। आणि कंटिन्यू धनंजय देशमुख, खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत, बालाजी आहे, मी आता सगळ्यांचे नावं सांगणार नाही, परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले, मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल। NDTVच्या का कोण त्या लेडी होत्या त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या। आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा, त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील। आणि या पाणावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलंय, माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही। कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत। अजितदादा त्यांनाही भेटायचं आहे मला, परंतु ते तिथं आले नव्हते। आत्ता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल। मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो, कारण मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आत्ता यांची विकेट पडण्यापर्यंत, सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं। देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं। आमदारकीबद्दल मी आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही। मी एकच स्टेटमेंट करेल, स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे, चौकशी म्हणजे SITनं त्याची सुद्धा चौकशी करावी ही माझी मागणी। ओके, अजून बरेच संतोष देशमुख पुढे येतील आता। ओके, हां, हिंदी बोलतो, हिंदी वाला कौन है? हिंदी वाला हिंदी वाले त्या लेडीज आहेत, हिंदी हाँ हिंदी। बताइए कि आखिरकार इस्तीफा हो गया है, पिछले 2 महीने से आप संघर्ष कर रहे हो, सत्ता में होते हुए सत्ता के खिलाफ, धनंजय मुंडे के खिलाफ लगा रहे थे। मुझे आज बहुत खुशी हुई है और मैं पूरे राज्य की तरफ से देशमुख फैमिली, मसाजोग गांव, बीड डिस्ट्रिक्ट
और पूरे राज्य की तरफ से राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, इन्होंने जो न्याय भूमिका इस प्रकरण में 9 दिसंबर से आज तक लिए है, इसलिए मैं उनका धन्यवाद मानता हूं। क्योंकि ये जो घटना घटी है 16 दिसंबर को हाउस में, मैंने इसकी सच्चाई बताई थी, लेकिन कुछ लोग मुझे तब बोले थे कि आप ज़रा ज़्यादती कर रहे हैं, ये घटना इतनी दुर्भाग्यपूर्ण नहीं होगी। लेकिन अब चार्जशीट जब दाखिल हुआ है और उसके फोटोज बाहर आए तो लोगों को समझा है कि ये दर्दनाक घटना है। इतनी दरिंदे ये जो लोग हैं जिन्होंने इतनी बेरहमी से, इतने उल्टे दिल से जो मारा है, तो इनको घर जाना चाहिए, इनको फांसी लगनी चाहिए। और धनंजय मुंडे आका के आका है, उनके सपोर्ट के बिना ये घटना हुई नहीं है। क्योंकि ये जो छोटे बच्चे हैं 21, 22, 23, 26 और 30 उम्र के, इनको लगता था कि चाटे हमारा बॉस है और आका हमारा बाप है। वैसे वाल्मीकि कराड़ बीड जिले का बाप हुआ था और इसमें सुदर्शन घुले बोल रहा है, मैं तेरा बाप हूँ, ऐसा कहो नहीं तो फिर हम मारेंगे। और इन आका इनके आका जो है वो धनंजय मुंडे रहे हैं, तो धनंजय मुंडे का इस्तीफा लेना जरूरी था। राज्य मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री ये बहुत अच्छा निर्णय उन्होंने लिया है और सब लोगों में खुशी यहाँ आई। हो या तो मुंह पर टॉयलेट करना हो, इस तरह की घटना घटी है, क्या आपको लगता है सिर्फ इस्तीफा लेने से बात बनेगी? ये देखिए, ये सब मैंने 16-12 को ही बोला था। रॉड, कत्ती, वायर का यूज़ किया है, फाइटर का यूज़ किया है, और जो नहीं करनी चाहिए वो भी घटना की है, ये भी मैंने पहले ही बोला था। लेकिन अभी उनकी चौकसी होनी चाहिए, अभी उनका पद गया है, इसलिए अच्छी बात हुई है। लेकिन जो इन्वेस्टिगेशन बचा है और एसआईटी ने जो आरोप पत्र दाखिल किया है, उसमें पहला एक कंडीशन रखा है कि हम इसमें सप्लीमेंट्री चार्जशीट दाखिल करेंगे। सबको जो संतोष देशमुख के खून में शामिल है, ये बेरहमी से जिन लोगों ने मारा है, इन सबको 1 साल के अंदर तुरंत ये घटना ये स्पीडी जो है फास्ट ट्रैक पे चला के डायरेक्ट मुर्मू मैडम तक 1 साल में जाए और इन सबको फांसी की सजा हो। सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्या सोबत, आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। राजीनामा झालाय, काय म्हणाल धनंजय मुंडे? मला माहित नाही, मी तुमच्या माध्यमातूनच राजीनामा होणार आहे ऐकलं आहे। राजीनामा झाला की नाही हे विधान भवनात गेल्यावर समजेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।